पाकिस्तान सामना म्हणलं की जेवढा तो मैदानावरती होतो तेवढाच तो मैदानाबाहेर बाहेर झाल्यासारखा वाटतो, कारण सगळ्यांच्या भावना त्याच्यात गुंतलेल्या असतात. प्रेक्षकांच्या भावना तर जरा जास्तच गुंतलेल्या असतात. प्रत्येकाला ते अगदी मराठी भाषेत सांगायचं तर घरचं कार्य वाटतं. परंतु आत्ता खेळाडू एकमेकांना भेटल्याच्या क्लिप्स बाहेर आल्या आणि खूप जणांना त्याचं आश्चर्य वाटलं. के एल राहुल याच्याबद्दल काय म्हणला ते पहिल्यांदा आपण ऐकूया. मिस ऑब्वियसली हम एटलीस्ट मेरा माइंडसेट था, हम लोग का सबका माइंडसेट था कि यू प्ले अ क्वालिटी बॉलर. आई वीव सीन कि शाहिन शाह अफरीदी लास्ट 1-2 साल में कैसे परफॉर्मेंस देते आ रहे हैं एंड ही इज़ अ वर्ल्ड क्लास बॉलर, इज़ अ क्वालिटी बॉलर एंड लेफ्ट आर्म सीमर्स right now in world cricket are the most dangerous and they're causing most trouble for the batters. So अगर वो खेलते तो हमारे लिए एक अच्छा एक्सपीरियंस रहता प्लेइंग अगेंस्ट क्वालिटी बॉलर लाइक दैट एंड चैलेंजिंग आवरसेल्व्स. बट अनफॉर्चुनेटली ही इज़ इंजर्ड और एज प्लेयर्स वी ऑल हम सब इंजरी से गुजरते हुए आए हैं. स्पेशली फॉर मी, मैं अभी 2-3 महीने से मैं एकेडमी में रहा हूँ. आई वाज डूइंग रिहैब. तो इट्स अ वेरी फ्रस्ट्रेटिंग टाइम फॉर अ प्लेयर एंड द पेन you go through and the frustration of missing games, especially such a big tournament. Even he would have wanted to be part of this, or even he would have wanted to play the India-Pakistan game. So you just share a little bit of concern and थोड़ा बहुत from your experience you talk to him, that's it. More than that और कुछ होता नहीं. अर्थ एकदम स्पष्ट आहे की तुम्ही जरी अत्यंत इंटरनॅशनल लेवलचे देशाला प्रतिनिधित्व करणारे खेळाडू जरी असलात तरी अखेर मैदानाबाहेर तुम्ही साधी माणसं असता. त्यामुळे सुख दुःख जशी इकडं आहे तशीच तिकडं आहे. के एल राहुल आत्ता दुखापतीतनं बाहेर आलेला आहे. दुसरीकडे शाहीन शाह आफ्रिदीला आत्ता दुखापत झाली आहे. बुमराला आत्ता दुखापत झाली आहे. हे काही खेळाडू अंडर-19 वर्ल्ड कपपासून एकमेकांविरुद्ध खेळलेत. त्यामुळे त्यांना एकमेकांचे चढ उतार, एकमेकांच्यात झालेली प्रगती ही बघायला मिळालेली आहे. त्यामुळे मैदानाबाहेर जेव्हा हे खेळाडू भेटतात तेव्हा मला तरी आश्चर्य वाटत नाही. तुम्हाला काय वाटतंय जरूर कळवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांचं जे लक्ष आहे ते फक्त बॅटिंगकडे आहे की अरे कोण किती चौकार मारणार, कोण किती षटकार मारणार, बाबर आझमला आपण आऊट काढणार का, विराट कोहलीच्या रन्स होणार का. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, T20 क्रिकेट जेवढं फलंदाजांचं आहे तेवढंच ते गोलंदाजांचं सुद्धा आहे. हीच गोष्ट मी के एल राहुलला विचारली. तो काय म्हणला आपण ऐकूया. Obviously roles बहुत टाइम से already I think something that we've done really well this time is कि जो भी प्लेयर्स है उनको एग्जैक्टली बोला गया है कि क्या एक्सपेक्ट करता है टीम और क्या सिचुएशन में उनसे बॉलिंग डलवाया जाएगा या क्या सिचुएशन में एज अ बैट्समैन यू विल बी सेंट इन और कैसे सिचुएशन आपको फेस करना पड़ेगा. एंड वी ट्राई टू प्रिपेयर ईच प्लेयर द बेस्ट पॉसिबल वे एंड द सेम विथ बॉलर्स. आप अगर उनको क्लैरिटी दोगे और उनको वो सिचुएशन में बार बार डालते रहोगे तो ऑब्वियसली लाइक आई सेड प्रीवियसली मिस्टेक्स तो होता रहेगा बट यू लर्न फ्रॉम दोज मिस्टेक्स एंड दैट इज़ वॉट वी I think Rohit and Rahul have been very clear that they've allowed players to challenge themselves in the middle, make mistakes, not be worried about making mistakes. Have given them that freedom to learn from their own mistakes and एक या दो matches से judge नहीं किया गया. So which is great to see and that is what we always wanted. That is how we always wanted to prepare and build a strong unit before the World Cup. So it was great to see. Even मैं टीवी पे देख रहा था 2 महीने से, तो just to see that players were given opportunities again and again even though they've had a couple of rough games was good to see. As a player आपको उस चीज़ से बहुत कॉन्फिडेंस मिलता है. आपको दिखता है कि टीम कैप्टन और कोच और एज अ टीम आप एक प्लेयर को बैक कर रहे हो, then he also feels that confidence and that is what takes a player from being a good player to an excellent player for the team. And he, as a player, you'll always start putting your team ahead of your personal goals. So that is where we wanted to be as a team, and I think we've done that really well in the last 7-8 months after the last World Cup, and we still have a month and a half till this World Cup. So we'll
try to do that, and this is our learning from previous mistakes, and this is what we wanted to correct this time. और वही चीज़ हम लोग ने किया है, so it's been good to see, and the players are reacting really well to that. तो वही चाहिए हम लोग को as a team. Thank you everyone. We'll try to स्पष्ट केलेलं आहे के एल राहुलनी की गोलंदाजांचं महत्त्व खूप वेगळं आहे, खूप मोलाचं आहे. आणि ह्याच्या बाबतीत चांगली गोष्ट अशी आहे की संघ व्यवस्थापनाने प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका काय आहे, त्याच्याकडनं अपेक्षा काय आहेत, त्याला दिलेला रोल काय आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे डोक्यामध्ये क्लॅरिटी. आणि के एल राहुल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बोलला, 1-2 सामने खेळून कोणाला जज केलं जात नाही आहे. त्यामुळे खेळाडूंना अपयशाची भीती वाटत नाही आहे, दिल खोल के ते खेळू शकतायत आणि त्याचं महत्त्व मला जास्त वाटतं. सुनंदन लेले फॉर ABP माझा, दुबई.